संतोष धुरी बोलतात, आपण थेट जाऊयात. होणार था या गोष्टी होणारच होत्या, ज्या मी त्यावेळेला भाकीत केलेल्या होत्या, सगळ्यांनीच भाकीत केलेल्या होत्या. मनसेमध्ये जी लोक आहेत ते अजून पण मनसेमध्ये आहेत किंवा मनसेमधून बाहेर पडली, त्यांनी पण हे भाकीत केलं होतं की भाजपचा आणि शिंदेचा महापौर बसणार आणि ते भाकीत खरं ठरलं. मनसेसाठी मोठा विजय म्हणजे तुम्ही चेष्टा करतायत असं मला वाटतंय. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. कसं आहे, ज्यावेळेला कित्येक वर्ष एकला चलो रे या परिस्थितीमध्ये असताना 2017 साली मला वाटते त्यावेळेला निवडणूक लढवायची की नाही या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा ज्यावेळेला निवडणूक लढण्यात आली त्यावेळेला मला वाटते 7 सीट आलेल्या. आता तर भावनिक आव्हान घेऊन भावनिक मुद्दे, 2 कुटुंब एकत्र आलेत. 5 जुलैपासून एकत्र आलं सगळं, म्हणजे एवढा मोठा गवगावा केला, सगळं केलं आणि त्याच्यानंतर पण जर 6 सीट येत असतील आणि त्याला तुम्ही जर बोलत असेल मनसेचा हा मोठा विजय आहे, तर तो त्यांच्यासाठी नक्कीच मोठा विजय असेल. नाही, ते आता जर तरची भाषा आहे, त्याला काहीच अर्थ राहत नाही की जर असते तर ते दिसले असते वगैरे, याला काय राहत नाही. तुम्ही जे सीट वाटप केलं ना, तुम्ही ज्या वेळेला सीट वाटप केलं त्यामध्ये जो सीट वाटपचा घोळ झाला ना, तो त्याचा परिणाम आहे. आज तुम्ही युतीमध्ये आल्यानंतर जी शिवसेनाच्या सीट्स 35 ते 40 पर्यंत जाणार होत्या त्यांच्या 60च्या वर गेल्या ना, आणि तुम्ही कुठे अडकलात. म्हणजे तुमचा वापर करण्यात आला ना, हा तुमच्या लक्षातच येत नसेल. अजून किती वर्ष तुम्हाला दुसऱ्यांना जिंकवणार आहे? तुम्ही अजून दुसऱ्यांना जिंकवत राहणार आहे का? हे झालेलं आहे. दुसऱ्यांना नका जिंकू, स्वतःसाठी काहीतरी करा. जे कार्यकर्ते तुमच्यावर डिपेंड आहे त्यांच्यासाठी करा. राज ठाकरे आणि त्यांच्या मराठी पक्षाचा पूर्णतः वापर केल्याचं तुमचं ते म्हणणं? हो, नक्कीच वापर केलेला. आणि हे मी पहिल्यापासून बोलतो, आता नाही बोलत आहे. मला वाटते मी हे पहिल्यांदा बोललेलो आहे. मी ज्या वेळेला पक्ष सोडला आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेलाच सांगितलेलं मी की हे वापर करतायत म्हणून. आणि हे स्वतः देवाभाऊनी पण सांगितलेलं, त्यांनी पण सांगितलं यांचा वापर केला जातोय. परंतु ह्यांना जर कळत नसेल तर आपण त्याला काय करणार? मग आम्हाला बोलणार गद्दार आहे म्हणून. ठाकरेंसोबत जाऊन जी मनसे स्वाभिमानानं सगळ्यांचा विरोध करायची, त्या मनसेला कुठेतरी यश मिळण्याऐवजी अपयश अनेक ठिकाणी मिळालं असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. कारण कसं झालेलं आहे की युती म्हटल्यावर किंवा आघाडी म्हटल्यावर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा विषय असतो. परंतु ज्या वळलीमध्ये एक सीट मनसेची होती, त्या मनसेची सीट आली का? ती नाही आली. तिकडे त्यांचा जो हे होता, शिवसेनेचा जो पदाधिकारी होता, त्यांनी आपल्या मिसेसला उभं केलं तिकडे आणि तिकडे सगळे कामाला लागले. मग ती जाणून बुजून पाडण्यात आली आणि तिकडे आली कोणाची? दुसऱ्याचीच आली ना. म्हणजे फक्त आणि फक्त मनसेनी सहकार्य करावं, मनसेनी जीव ओतून काम करावं. तुम्ही ना कॅल्क्युलेशन करा. मला वाटते ना, या हवेत बोलायच्या गोष्टी नाही. तुम्ही आज बसून जर हे केलं, प्रत्येक गोष्ट सीट्स काढल्या, म्हणजे इव्हन माहीममध्ये जिकडे बोलताय ना, माहीम वरळीमध्ये ज्या बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा असेल मनसेचा बालेकिल्ला आहे असं तुम्ही बोलताय ना, तर तुम्ही त्या सीट्स चेक केल्या ना, तर किती फरकाने आल्यात त्या चेक करा. 197 असतील, 400 असतील, 500 असतील. युती केल्यानंतर मोठ्या फरकाने सीट यायला पाहिजे होत्या. तुम्ही शिवसेनेने मागच्या वेळेला 84 होते, त्याच्या वरचा 84 पर्यंत तरी जायला पाहिजे होतं. मनसेने डबल डिजिटमुळे तरी जायला पाहिजे होतं. सिंगल डिजिटमुळेच राहिलेत ना. मग मनसेचा वापरच केला ना या गोष्टी करता. अजून काय सांगायचं याच्यामध्ये? शिंदेंनी गद्दारी केली नसती तर भाजपला कधीच मुंबई आहे. संजय राऊतांनी ट्विट हा कसं आहे माहितीये ना, आता त्यांना वाटायला लागलं काय त्यावेळेला त्यांच्याबरोबर जो अन्याय करत होते, जसा आमच्यावर गेला तसंच त्यांच्यावर अन्याय केला म्हणून ते बाहेर पडले ना. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.